नमस्कार मंडळी, मी योगिता, तुमची वकीलीन बाई. तुमचं ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मी स्वागत करते. तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे वकिलाची निवड ही कशी करावी. कुठलाही लीगल मॅटर कोर्टामध्ये चालवण्यासाठी पहिला आपल्याला जर काही करावं लागत असेल तर ते आहे वकिलाची निवड करणं. बघा, वकिलाची निवड जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केली तर तुम्ही ती केस आधीच जिंकलेली असते. महत्त्वाचं आहे, तुमचं मॅटर हे सिव्हिलचं असो किंवा क्रिमिनलचं असो. तुमचं मॅटर हे सिव्हिल कोर्टमध्ये चालणारं असो, सेशनमध्ये चालणारं असो किंवा डिस्ट्रिक्ट लेवल, तुमची केस ज्याही मॅटर नुसार असेल त्याच पद्धतीचा म्हणजे ज्याची त्या लॉवर कमांड आहे असा वकील शोधणं हे तुम्हाला पहिल्यांदा थोडं कठीण वाटेल. पण जर तुम्ही त्याचा शोध घेतला तर तुम्हाला लवकरात लवकर ते सापडणंही शक्य होईल. काही जण फॅमिली कोर्टामध्ये कामकाज आपलं उत्तम रीतीने पार पाडत असतात, त्यामुळे तुम्हाला त्याचा शोध घेणं हे फार गरजेचं आहे. आणि तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये किंवा तुम्ही कोर्टातही गेला 1-2 दिवस तर तुमच्या लक्षात येऊन जातं की कोणते वकील चांगले आहेत. विरोधी पक्षासोबत आपल्याला युक्तिवाद करावा लागतो. तो युक्तिवाद करण्यासाठी भाषेवर प्रभुत्व असलेला, कोणते प्रश्न कोणत्या पद्धतीने कोणत्या वेळेस विचारायचे, हे ज्यावेळेस कोर्टासमोर आपलं मॅटर सुरू असतं त्यावेळेस योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असलेला वकील आपल्या केसला म्हणजे मजबूती देण्याचं काम करत असतो. त्यामुळे वकिलाची निवड करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. बघा, कोर्टामध्ये कागदपत्रे दाखल करावी लागतात. केसचं मॅटर चालवण्यासाठी युक्तिवाद करावा लागतो विरोधी पक्षासोबत. तो करण्यासाठी तुम्ही जर तुमच्या केससाठी चांगला वकील निवडला तर ती केस तुम्ही आधीच जिंकलेली असते. कारण की सिव्हिल चे मॅटर चालवण्यासाठी तुम्ही क्रिमिनलचा लॉयर नाही हायर करू शकत. क्रिमिनलचं मॅटर चालवण्यासाठी तुम्ही सिव्हिलचाही लॉयर हायर नाही करू शकत. कारण की प्रत्येकाची जी प्रोसेस आहे, कोणत्या पद्धतीचे गुन्हे दाखल होत आहेत त्यानुसार त्या कायद्यांना त्यावेळी महत्त्व आलेलं आपण बघायला मिळतं आपल्याला. त्यामुळे अद्ययावत ज्ञान असेल तर त्या वकिलाची त्या कायद्यावर कमांड असते. त्यामुळे ते आपले मुद्दे जेव्हाही दावा दाखल करायचा असतो ते ड्राफ्टिंग तयार करणं हे जो वकील उत्तम अनुभव असेल त्याच्याकडे, तो हुशार असेल, कायद्याची चांगली त्याला जाण असेल असाच व्यक्ती तुमच्या केसचं ड्राफ्टिंग हे मोजक्या पण वजनदार पद्धतीने हे कोर्टाचं कौशल्य. आपला पुढचा मुद्दा आहे. तर ज्यावेळेस तुम्ही वकिलाच्या केबिनमध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला ते कशा पद्धतीने अप्रोच करता आहेत, तुम्हाला रिस्पेक्ट देता आहेत का, तुम्ही जे काही तुम्हाला समस्या आहे ती छान पद्धतीने ऐकून घेता आहेत का, तुम्हाला केस दाखल केल्यानंतर काय तुम्हाला रिटर्नमध्ये हवं आहे. म्हणजे जर एखाद्या वेळेस तुम्ही मेंटेनन्सची केस दाखल केली असेल, तुम्हाला अपोजिट पार्टीकडून किती रक्कम हवी आहे मेंटेनन्समध्ये, किंवा मुलांचा ताबा तुम्हाला कोणाकडे द्यायचा आहे, आईकडे हवा आहे की वडिलांकडे द्यायचा आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण भावनिक आहेत. त्यासाठी समजूतदार वकील हे छान पद्धतीने तुम्हाला सांगू शकतात. अनुभव अनुभव म्हटलं की आपल्याला केसमध्ये कोणत्या कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत, कोणते मुद्दे ॲड ऑन करायचे आहेत, हे त्या वेळेस युक्तिवाद चालू असताना अनुभवी वकील हा क्षणार्धात त्या ज्या टिप्स असतात त्या फॉलो करत असतात. कोणते प्रश्न विचारायचे आहेत, कोणते प्रश्न नाही विचारायचे आहेत. जर चुकीचे प्रश्न विचारले गेले तर आपल्या केसवर चुकीचा इम्पॅक्ट होऊ शकतो. या सगळ्या गोष्टींचा अंदाज अनुभवी वकील छान पद्धतीने घेऊ शकतात. पुढचा आपला मुद्दा आहे, वकिलाने बार कौन्सिलमध्ये त्याचं AIB परीक्षा पास झाल्यानंतर जे रजिस्ट्रेशन करावं लागतं, जो रजिस्ट्रेशन नंबर मिळतो तो त्याच्याकडे आहे का, हे तुम्ही विचारून घ्या. कारण की जो AIB पास असेल आणि ज्याच्याकडे ते सर्टिफिकेट असेल तोच वकीलपत्र आपल्या कोर्टामध्ये सादर करू शकतो. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तपासून घ्या. आणि मी तर असं सांगेन की घाबरून जायचं नाही. आपल्यावर कुठलीही केस दाखल झाली किंवा आपल्याला दाखल करायची झाली
तर घाबरायचं अजिबात नाही. त्यावेळेस थोडं शांत बसायचं, थोडा शांतपणे विचार करायचा. जे आपल्या जोही काही गुन्हा आहे, ज्याही कायद्याअंतर्गत आपल्याला कोर्टामध्ये केस दाखल करायची आहे किंवा कोर्ट प्रोसेसला आपल्याला सामोरं जायचं आहे, त्यासाठी आपण आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये घरातील वडीलधाऱ्या मंडळींशी शांतपणे चर्चा करायची. आणि आपल्या ओळखीचे काही वकील असतातच. असं का नाही आहे की आपण कोणत्याच वकिलाला ओळखत नाही. शांतपणे जायचं, त्यांच्याशी शांतपणे बोलायचं आणि अगदी आपण निवड आहे, आपण एकदम चौकसपणे आपण आपल्या वकिलाची निवड करायची आहे. कारण की मी मागे सांगितलंच की तुम्ही जर छान चांगला वकील निवडला, तर तुम्ही ती केस अर्धी जिंकलेली असते. म्हणजेच जो युक्तिवाद आहे, जर एकदम छान पद्धतीने तुमचं ड्राफ्टिंग एकदम दर्जेदार झालेलं असेल, तुम्हाला जे प्रश्न विचारायचे असतात, जे समन्स बजवायचे असतात ते वेळेवर आणि अगदी अ, छान पद्धतीने तुम्हाला तुमची बाजू कोर्टासमोर मांडणारा वकील असेल, तर तुम्हाला न्याय मिळवण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. आय होप तुम्हाला हे सगळे मुद्दे कळाले असतील. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारील बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा. म्हणजे याने काय होईल, मी ज्याही वेळेस चॅनलवर आपला व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमची महत्त्वाची जी काही लीगल बाबतीत आहे ती मिस होणार नाही. कायद्याची नजर तुमच्यावर आहे, पण घाबरायचं नाही. वकिलीनबाई तुमच्यासोबत आहे. धन्यवाद. अत्यंत महत्त्वाचं पुढचं, जर विरोधी पक्ष, विरोधी पक्षाचे वकील आणि तुमचे वकील जर तुम्हाला कोर्टाच्या परिसरामध्ये, कोर्टाच्या बाहेर एखाद्या हॉटेलमध्ये जाताना किंवा चहा वगैरे घेताना आढळले, तर तुम्ही त्याच क्षणी तो तुमचा वकील हा बदलायचा आहे. कारण की तुम्ही त्या वकिलाला तुमच्या ज्या केसचे बारकावे आहेत, ज्या मजबूत बाबी आहेत, त्या तुम्ही सगळ्या सांगितलेल्या असतात. काही वेळेस तुम्ही त्यांचे जे तुमच्या मजबूत बाबी आहेत त्याचं ओरिजिनल डॉक्युमेंट हेही तुम्ही त्या वकिलाकडे दिलेलं असतं फाईलसोबत. त्यामुळे काही वेळेस तुमचा वकील फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी आत्ता सांगितल्या त्याही खूप महत्त्वाच्या आहेत.